24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी समाजाचे युवक आणि युवती इतरत्र ठिकाणी जर शिक्षण घेत असेल, पदवी असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल कॉलेज असो, प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षण शुल्कसाठी त्यांचे डॉक्युमेंट जर एखाद्या संस्थेने जर थांबवले तर त्या संस्थेवर 100% योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे प्रकार घडत आहेत का काही, आणि कुठली कारवाई करणार, ठोस कारवाई करणार? आमचा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला तर तुम्हाला माहीत आहे का बा, आदिवासी युवक युवतींना शिक्षणापासून वंचित ठेवून येते, योग्य ते निकषाच्या अधीन राहून त्यांच्यावर कारवाई करू. त्या परिस्थितीत ते सिच्युएशन, ते डॉक्युमेंट जे आहे, डॉक्युमेंट जर दिले नाही, गुणपत्रिका आणि टीसी जर दिली नाही तर तो इतर शाळेमध्ये तो प्रवेश घेणार ना महाविद्यालयामध्ये, तर महाविद्यालयाच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्व शिक्षण संस्थेने घ्यावं, एवढंच आवाहन करतो. पण त्याच्यावर मंत्री म्हणून तुम्ही पालक आहात सगळ्या विद्यार्थ्यांचे, तुम्ही थेट गुन्हा दाखल करणार का? त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं. त्या परिस्थिती पाहून 100% ती योग्य ती कारवाई.